हॅलो गाईज, तर आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही माझ्या लास्ट व्लॉगमध्ये बघितलाच असेल, मी तिरुपती बालाजीचा व्लॉग घेतलेला. तर या व्लॉगमध्ये मी पद्मावती देवीच्या टेम्पलमध्ये जाणार आहे आणि तिथे तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता. तर मी बाहेरचे थोडेसे क्लिप्स घेतलेत तुम्हाला दाखवायसाठी. तर मग हा लास्टपर्यंत व्लॉग पूर्ण बघा, कारण की या व्लॉगमध्ये खूप सारी धमाल होणार आहे. तर ती तुम्ही मिस करायला नाही पाहिजे. पद्मावती टेम्पलमध्ये आले तिथे खूप सारे शॉप होते आणि तिथे आता एक साडीचा मटेरियलचा शॉप पण आहे. तर आता मी दाखवलं तुम्हाला की सगळे कसे चॉईस करत होते आणि किती मस्त मस्त साड्यांचं कलेक्शन पण आहे इथे. तर तुम्ही येऊ शकता. तुम्ही कधीच चढणे विजिट केला तिरुपतीला आले तर. आणि ते टेम्पल्स जे आहेत ते पण खूप चांगले आहेत. देवं पण खूप चांगली आहे तिकडची. मला आवडलं सगळं. पण बापरे, गरमी खूप होतं गाईज ते. आणि ते बघा बाहेर पण लावलेत थोडेसे. गाईज तर इथे आता ना सगळ्यांनी ना साड्या घ्यायला, साड्यांचे जे हे असतात ते कपडे ते सिलेक्ट करतात, ते सगळे घ्यायला ते आता सगळ्यांनी दाखवते तुम्हाला लोकांना किती गर्दी जमली इथे. आणि जे विकतात त्या लोकांना पण कन्फ्यूज करून ठेवले या लोकांनी. काढला नव्हता कारण की सकाळी जरा गडबड झालेली, तर म्हणून मी आता काढते. तर मग आता काय मी सकाळचं सगळं सांगते तुम्हाला. जेव्हा सगळ्यात पहिलं आम्ही सकाळी जे 8 वाजता उठलो तेव्हा आम्ही सगळ्यांनी आवरलं रूममधल्यांनी, कारण की आम्हाला शॉपिंगला जायचं होतं. पण शॉपिंग मॉल जो होता ना तो काय बकवास होता ना, म्हणजे त्यापेक्षा आपल्या कल्याणचा मॉल बरा. तर आम्ही जिथे मार्केटमध्ये गेलेलो तिथे शॉपिंगमध्ये मी, पल्लू मावशी आणि आजी पहिलाच लगेच निघून आलो, कारण की आम्हाला काही पटलं नाही. तर आई आजी वगैरे सगळ्यांनी घेतलं थोडंसं जे आवडलं त्या लोकांना. आणि मग नंतर आम्ही टेम्पलला निघालो. ज्या रूममध्ये आम्ही होतो तर त्या रूममध्ये आम्ही दुसरा रूम सोडला आणि आता कोल्हापूरला निघालो आहे. टेम्पल पहिलं कोल्हापूरला जायच्या आधी आम्ही टेम्पलला निघालो. तिथे खूप गरमी होती आणि तिथे मला शूट पण नव्हता करता आलं, कारण की माझा मोबाईलची बॅटरी डाऊन होती आणि तिथे खूप गर्दी होती. मग आम्ही सगळ्यांनी ते साड्यांचं मटेरियल कलेक्शन असं ते तुम्हाला मी दाखवलं तिकडनं. तर तिकडनं मी सुरू केलं आहे माझी ब्लॉगिंग. तर मटेरियल कलेक्शन होतं, तिकडे गेले सगळे. आणि मग नंतर आता आम्ही स्टेशनवरती पोचलेलो आहोत. आम्ही प्लॅटफॉर्मवरती पोचलेलो आहोत, म्हणजे स्टेशनवरती पोचलेलो आहोत, कारण की आम्हाला कोल्हापूरला निघायचं आहे. आणि आता वाजले 4 म्हणजे 4:30 वगैरे झाले असतील. तर आम्ही उद्या 4 वाजता पोचू, उद्या सकाळी 4 वाजता. आणि 6-2 घंटे आम्हाला स्टेशनवरती कशासाठी तरी वेट करायचं आहे. ना आता इथे सगळ्यांनी चेंज केलं आहे वेटिंग रूममध्ये जाऊन. तर आता मी दाखवते कसे बसलेत त्याला. बॅगा पण ठेवलेल्या आहेत, सगळ्यांच्या बॅगा एकाच जागी. गाईज आता आम्ही स्टेशनवरती वाट बघत आहोत. तर आता ही आहे माझी भाची आणि आम्ही दोघी कोल्हापूरसाठी निघालो आहोत. ठीक आहे, मग आता आपण ट्रेन मध्येच भेटूया. तर आता ना सगळे खाली गप्पा मारतात, मी वरती येते आणि काहीतरी आपण बोलतात, ते गेम्स खेळतात, ते वाटतं गाणी गातात. ते आता बघूया. पुष्पावाला डान्स, पुष्पावाला. अरे पुष्पा आम्हाला आता भूक लागली आहे, कारण की ट्रेनमध्ये तर धडचं काही भेटणार नाही.
आम्ही वर आले, आम्ही गप्पा ऐकतोय या लोकांच्या. खाली बसल्यात मंडळी त्या. चॉकलेट वाला दे ना. होय माझा चॉकलेट वाला. अरे काय मस्ती चालू आहे रे. फोडा ना. अरे आता आम्ही फनी चॅलेंज खेळते, म्हणजे आवाजाची टीम यायला बोल. हॅलो हॅलो गाईज, बरे आहात ना. पिझ्झा खाल्ला आम्ही. तर आता आम्ही एक्सप्रेस ट्रेन मध्ये पोहोचलेलो आहोत. पण जे आम्ही पहिला गेलेलो ना एक्सप्रेस ट्रेन मध्ये, तीच बरी होती. कारण की इथे ना लॅडर्स वगैरे सगळं छोटे फॅसिलिटी पण चांगल्या नाही आहेत. मी दाखवते तुम्हाला. आता सगळे बसले त्या लोकांना दाखवते. अमित मामा इथे आई आजी झोपली आहे. द्रोण काही घ्यायला आलाय नुसतं परेशान. इथे झोपलेत सगळे, जागे आहेत. आणि मावशी आजी कुछ होता है नहीं ना, तकलीफ नहीं होता ना कुछ. ठीक है, हमारी आजी है. गाईज आता फायनली आम्ही रूमवरती पोहोचलेलो आहोत. सगळे आहेत तिथे आता. तर आता आम्ही झोपतो. तर गाईज बाय, उद्या भेटेल. गाईज ना आता आम्ही ना कोल्हापूरमध्ये आलेलो, ते तुम्हाला माहिती आहे. तर आता आम्ही एका नदीवरती चाललोय, म्हणजे लेकमध्ये. तर सगळे खाली आलेत, म्हणजे अर्धे तर वरती आहेत. ते मी दाखवते खाली आलेत त्या लोकांना. इथे सगळे आलेत. राहुल मामा, अमित मामा पण उभे आहेत. आता आम्ही इथे नाश्ता करायला आलो आहोत. संध्याकाळचा नाश्ता, चाय प्यायला आलो. इथे सगळे चाय पितात. गाईज तुम्ही इथे विजिट करू शकतात, कारण की इकडचा चहा पण खूप चांगला असतो आणि टेस्ट पण खूप चांगली असते. इकडे कॉफी भेटते आणि चहा भेटते. तुम्हाला जे पाहिजे ते. नाश्त्यासाठी असं तुम्हाला चहा वगैरे खायचा असेल, नाश्त्यासाठी बेस्ट जागा आहे. गाईज तुम्ही विजिट करू. तुम्हाला दाखवलंच. इथे आलेले आहेत. माहितीच आहे, महाराष्ट्रातले चाय तर बेस्टच असतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तिकडे चाय कशी ते महाग पण होते आणि टेस्ट पण नव्हती. आम्ही फायनली लेकच्या इथे आलेलो आहोत. मी तुम्हाला दाखवते ते कसं आहे. तुम्ही बघा आता इथे या. गाईज इथे संध्याकाळी यायचा काहीच फायदा नाही, काहीच एन्जॉयमेंट नाही. तर तुम्ही माझं तर हे चांगलं बोलते मी, की सकाळी आले तेच बरं आहे तुमच्यासाठी. कारण की ते संध्याकाळी काहीच, आत्ता काम चालू आहे, लाईटिंग पण नाही लावल्या इथे. आणि सगळीकडे कालो की मिनी टॉर्च लावलाय तुमच्यासाठी दिसायसाठी. आम्ही सगळे इथे खायच्या ठिकाणी आले आहोत आणि खूप सारे व्हरायटीज आहेत. म्हणजे व्हरायटीज नाही आहेत, पण दुकानं खूप सारी आहेत इथे आणि उजेड पण आहे. सगळे खातात इथे. इथे घेतलीये भेलपुरी आणि द्रोण कन्फ्यूज झालाय की काय खायचं. या लोकांनी आता आम्ही बोटीत बसणार आहोत आणि इथे तुम्ही पाठी बघू शकतात किती साऱ्या बोटी आहेत. आम्ही बोटीत बसणार आहोत. तुम्ही एक्साइटेड आहात ना? ए त्या लोकांना दे. आता आम्ही इकडनं लाईफ जॅकेट घेतो. तिरुपती कोल्हापूर मध्ये इथे सगळे आता पोचलेले आहेत. इथे बोट मध्ये सगळे आलेले आहेत बसायला. आता आम्ही जाणार आहे
पूर्ण फिरणार आहे. काला तलाव सारखा तर वाटते, म्हणजे फिलिंग येते अशी. इथे बसले, तिथे ना पाण्यात इथे आहेत द्रोण आणि स्पर्श मस्तीखोर. सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातलेलं आहे. मंदिराच्या इथे निघालोय, तर आता इथे गजरे घ्यायला चालले ते लोक. तर चला आता पुढेच बघूया. आम्ही काल ओटी भरून आलो. मी मंदिरात पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता तिथे किती गर्दी आहे. आम्हाला वाटलेलं की जास्ती गर्दी नसेल, खूप गर्दी आहे. लेडीजची लाईन वेगळी, जेंट्सची लाईन वेगळी. मंदिराच्या डायरेक्ट आतमध्येच भेटू, म्हणजे देवाच्या गाईज. तर या मंदिरात आमचं खूप चांगलं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर मी तर व्लॉग करायलाच विसरली आहे. मग त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी जायला निघालो. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय. अरे गप ना.